गतीने चढाई करणारा आरोपी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. 17-11 असा स्कोर जवळपास संपुष्टात आले आव्हान. बजरंग बेली या संघाचं एक नामांकित संघ, रायगड जिल्ह्यातील एक प्रख्यात आणि विख्यात संघ म्हणून खऱ्या अर्थानं बेली संघाला संबोधलं जातं, पाहिलं जातं. कारण 2021, 2022 आणि 2023 या तीनही जिल्हा निवड चाचणीमध्ये जो नेहमीच अव्वल राहिला, जो पहिल्या 4 मध्ये राहिला, असा हा बेली संघ मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र क्वार्टर फायनल मध्ये नेमकं 17-12 असा गुणफलक आहे. सामना मात्र संपला. या ठिकाणी पॉईंट करतो मी तुम्हाला विनंती करतो, आपण या सगळ्यांचं या ठिकाणी देऊन टाकूया. कुठला सर या ठिकाणी आपण जाहीर करतोय एक नवीन, आपण जाहीर करतोय या ठिकाणी बेली संघ आपण एक प्रतिनिधी आपण लगेच जाऊ नका. बेली संघ आपण जायचं नाही कुठेही. बेली संघ खूप छान आम्हाला योगदान दिले, खूप छान आहे. या ठिकाणी आपण कबड्डी खेळला असू द्या, जे पराजय असतं आपल्या ठिकाणी तुमच्यासाठी आपण बजरंग बेली संघाची खेळाडू कोणी जायचं नाही. आपण या ठिकाणी आपण बक्षीस घेऊन जायचं आहे मित्रांनो. शिस्तबद्ध संघ म्हणून आम्ही तुमची निवड केली आहे मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो, आपण जायचं नाही कोणी. या ठिकाणी सुनील नंदकुमार पाटील यांच्याकडून शिस्तबद्ध संघासाठी खास बक्षीस ठेवलंय, आपण घेऊन जायचं. बेली संघ खूप छान प्रतिसाद आपण दिला, खूप छान आमच्या कबड्डी स्पर्धा रंगवल्यात आपण या ठिकाणी. आणि बजरंग बेली या संघाला खऱ्या अर्थाने विनंती करतोय, शिस्तबद्ध संघाचं हे बक्षीस आपण बजरंग बेली संघाला द्यायचं आहे. खूप छान प्रतिसाद, खूप छान खेळाडू योगदान आम्हाला दिलं त्या ठिकाणी. बेली संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण जरी बक्षीसपात्र संघ ठरला नसला तरी एक महत्वपूर्ण बक्षीस म्हणून खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध या संघाचं बक्षीस वितरण होत असतं आणि ह्या बक्षिसाचा मानकरी मात्र आपण ठरलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध अतिशय सुंदर असा संघ. अनेक ठिकाणी या संघानं अंतिम विजेतेपद पटकावलंय, मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. असू द्या, कधी जय कधी पराजय असतं मित्रांनो, मात्र शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. जय बजरंग बली हा संघ शिस्तबद्ध ठरलाय. धन्यवाद. गो टू बॉक्स येऊन जा, हा बॉक्स येऊन जा. मी सरांना विनंती करतो, आपले पंचनिरीक्षक असेल सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. शाब्दिक सरा दुसरा सेमीफायनलचा सामना बघ आणि घरी जाऊन झोप. उद्या 9 जूनला येईल, 12:30 वाजता 9 जूनला पोच. परफेक्ट जेवणाची सोय आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना खोटा नाही बोलत, जेवणाची सोय. विनायक दिवलांग वर्सेस मरीदेवी धेरण. दोनही संघानं त्वरित 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा, अर्थात मैदान क्रमांक 1 वर यायचं. सेमीफायनलचा दुसरा सामना. 4 संघ मित्रांनो आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरले. मैदान क्रमांक 2 वरील जय हनुमान चरी वर्सेस संघ बक्षिसाचा पात्र ठरले, तर मैदान क्रमांक 1 वर येणारे 2 संघ, ज्यामध्ये मरीदेवी धेरण वर्सेस विनायक दिवलांग, 4 संघ बक्षिसाचं पात्र ठरले. आपण खऱ्या अर्थानं आपलं कर्तृत्व मात्र सिद्ध केलेलं आहे. इथे मित्रांनो वेशवी संघाचा अप्पर मागे संघ खेळत असताना अप्पर कदाचित आजूबाजूला कुठेतरी गेलाय. जर कोणाच्या हातात असेल किंवा आजूबाजूला झाला असेल तर त्याच्यामध्ये एर्टिगा गाडीची चावी आहे, हे महत्वाचं आहे. तर प्लीज इथे असेल तर आमच्या इकडे आणून द्या, कदाचित आजूबाजूला राहिला असेल. मित्रांनो ओंकार विश्वी संघाच्या खेळाडूत एक अप्पर हरवलं, त्याच्यामध्ये इर्टिगा गाडीची चावी हरवली. ती चावी महत्वाची आहे, अप्पर महत्वाचा नाहीये मित्रांनो. कोणाचा सापडला असेल तर इर्टिगा गाडीची चावी आमच्याकडे सादर करायची. आपण बिनकामात हसण्यावर विषय घेऊ नका, सगळेजण कबड्डी पाहायला आलेत, कबड्डीची मजा लुटायला आलेत. एक साधी गोष्ट आहे, इर्टिगा गाडीची चावी हरवली, ती त्याच्या अप्पर मध्ये होती.
धन्यवाद. चला मैदान क्रमांक 1 साठी मरिदेवी धेरंड वर्सेस दिबलांग. विनायक दिबलांग दोघांनी या. तर खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आम्हाला जे सामनाधिकारी लाभले त्या सर्व सामनाधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. सामना निरीक्षक म्हणून अर्थातच नरेश म्हात्रे आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या संपूर्ण कबड्डी स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं. आपल्या सर्व सामनाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं चला या सेमीफायनलचा दुसरा सामना मरिदेवी धेरंड वर्सेस लवकर दोनही संघ. अनिल राऊत सर आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. रमाकांत पाटील आपण ग्राउंडवर एक वर बघा अशी व्यवस्था चालली आहे. छोटे खेळाडू आपले खूप छान व्यवस्था करतात. दोनही संघ चला. अरे वेळ लावू नका. मरिदेवी धेरंड धन्यवाद. मरिदेवी धेरंड येतो का? धन्यवाद. प्रतिस्पर्धी संघ विनायक दिबलांग. पुरेशी विश्रांती आपल्याला मिळालेली आहे आणि आता ही काही विश्रांती घेण्याची वेळच नाहीये. पहिली गोष्ट बघा 4:37 झालेले आहेत. नाही म्हटलं तरी पण आपण 4च्या पुढे गेलोय. या लवकर होते अगदी बरोबर पहाट होते. आपण कोंबडा हरवला निर्माण झाली परिस्थिती. कोंबडा हरवलाय आणि आपण मात्र बाकी राहिलो. आपण जिंकलेलं होतं आता मात्र आपण कबड्डी बघतोय म्हणून जागा परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही संघ आपण दिबलांग वर्सेस तुम्हाला एक 5-10 मिनिटाची विश्रांती मिळणार. दोन्ही संघाला विनंती करताय तुम्ही 10 मिनिटात उपस्थित झालात लगेच तुम्हाला विश्रांती मिळणार आहे. या संघात येणार ग्राउंडवर 1 वर 2 ओव्हर येणार सामना आपल्या समोर खेळणार आहे राकेश राऊळ आणि ग्राउंडवर 2 ओव्हर चावी भेटली का? फायनल मध्ये खेळणार नाहीये. 6-11 स्कोर दिसतोय. मगाशी सांगितलं मी अप्पर हरवलाय. जो थंडीला घालतो तो अप्पर हरवलाय. त्याच्यामध्ये एर्टिगा गाडीची चावी होती. एर्टिगा गाडीची चावी गाडीची चावी महत्वाची होती. चावी जर कोणाला सापडली असेल तर मित्रांनो द्या. एर्टिगा गाडी जर्शीचा अप्पर समजून घ्या ना तुम्ही. थंडीला घालता तो जर्शीचा अप्पर होता. त्याच्यामध्ये एर्टिगा गाडीची चावी होती ती हरवली. मित्रांनो जर कुणाला मिळाली असेल तर देऊन आमच्याकडे सादर करा आम्ही देऊन टाकतो. धन्यवाद. चला एर्टिगा गाडी अजूनही थांबली. दोनही संघाला मैदान क्रमांक 1 साठी आता वेळ लावू नका मित्रांनो. या लवकर. मरिदेवी धेरंड आपण या. प्रतिस्पर्धी संघ विनायक दिबलांग आपण देखील या. आम्हाला सुद्धा झोप आलेली आहे. माईकवर बोलता बोलता संध्याकाळी 6 वाजल्यापासून आमचे छोटे इथे जे व्हॉलंटियर्स आहेत ते फकी मारतात. त्यांची सुद्धा तुम्ही कदर करा आणि तुम्हाला सुद्धा आराम मिळेल. लवकर जर 5 मिनिटाची झोप मिळणार आहे एवढं निश्चित. आम्हाला सुद्धा मिळणार आहे. आम्ही एक आराखडा आखला होता की कोळीकर सर 1:30 ते 2 वाजेपर्यंत आम्हाला फायनल करायची होती. पण संघांची तेवढी आपल्याकडे गर्दी झाली. त्यामध्ये 32चे 48 झाले. मी क्षमा मागतो. आम्ही 32चे 48 खरीचा खेळाडू आहे. खरं बोलणारा खेळाडू आणि खरंच शपथ घेऊन सांगतो खेळाडू बाद केलाय. क्या बात है. दाद दिली खेळाडूने आणि मागे परत यशस्वी चाडे म्हणता याला 7-13 अशी गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो अतिशय सुंदर अशी कबड्डी. मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला 1 आणि 2च्या मध्ये जो प्रेक्षक दिसतोय आमच्या महिला इकडे मागे बसल्यात त्यांना सामने पाहता येत विनंती करतो बाजूला व्हायचं. पालक पेदारी विरुद्ध हनुमान सरी असा सामना चालू आहे.
सामना अशी आघाडी दिसते आपल्याला. खूपच छान पद्धतीने आणि मी बोलल्याप्रमाणे दिवलांग संघ 15 सेकंदाच्या आत तिथे हजर होतोय. मी बोललो ना 2 मिनिटं लावायची गरज नाही, दिवलांग संघ हजर होणार म्हणजे होणारच. धन्यवाद दिवलांग संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मगासपासून पाहतोय, पहिल्या फेरीपासून पाहतोय, पहिल्या पुकाराला हा संघ मैदानावर हजर होते. विनायक दिवलांचा मनापासून आभार मानतो. या ठिकाणी पहिल्या पुकार दिल्यानंतर हा संघ हजर होतो. मर्यादेवी देवळ निघाले आपला संघ दिसतोय. येते मर्यादेवी देवळ. चला एक प्लेअर आलेले दिसते मला. मर्यादेवी देवळ ऋतिक या प्लीज, आम्हाला नका नाराज करू. अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा रंगतात. विनायक दिवलांग संघाचा मनापासून आभार मानतोय. मी पहिल्यापासून पुकारतोय विनायक दिवलांग हा संघ आमच्या शब्दाला मान देऊन पहिल्यापासून क्षणाला हजर होताना मला दिसलाय. ग्राउंडवर 3 असो, ग्राउंडवर 2 असो, ग्राउंडवर 1 असो, विनायक दिवलांचा मनापासून आभार मानतोय. मी मर्यादेवींना विनंती करतोय, आपण लगेच ग्राउंडवर एक खऱ्या म्हणजे आम्हाला दोन्ही संघ ओळीला सुरू करायचे होते. असू द्या, पण या लवकर सहकार्य करा जरा मित्र. ऋतिक आपला संघ घेऊन यायचा आहे 1 नंबर. मर्यादेवी धेरड आपण यायचं आहे. ऋतिक आम्हाला जास्त त्रास देऊ नको, आपण यायचं आहे. पाण्याची व्यवस्था करा. ग्राउंडवर 2 वर 14-10 अशी आघाडी या ठिकाणी दिसते आपल्याला. बिपिन विरुद्ध पेझारे, बालविक पेझारे. आम्ही एवढा फोर्स तुमच्यावर केला नसता, पण वेळेचं बंधन आहे. बंधन म्हणजे वेळ निघून गेलेली आहे. सकाळच्या 5, 5:30, 6 वाजतील आता. सर बालविक पेझारी म्हणजे पेझारीच्यावर फोर्स करते आहेत की आपल्या मगाशी म्हटलं तो आता आलाय तो खेळाडू बॉबी आणि पेझारीची खेळाडू. काय मला काही समजत नाही, म्हणजे पेझारी संघ की बालविक पेझारी संघ, कशा प्रकारचं समीकरण आहे काय समजत नाही. हा बिपिनचा संघ आणि तो बालविक पेझारी संघ खूप गॅटमॅट दिसते मला या ठिकाणी. तुम्ही स्पष्टीकरण करायचं मित्रांनो. तो बालविक पेझारी, मात्र पेझारीचा एकही खेळाडू त्या ठिकाणी दिसत नाहीये असं मला वाटतंय. या ठिकाणी बॉबी दिसतोय. धन्यवाद सर. त्या ठिकाणी खरोखर खूप सुंदर आपण स्पर्धेचा आनंद घेतोय. इकडे सामनाधिकारी आहे ना, अलेक का सामना सुरू करा सर प्लीज. मैदान 1 सर, सामना सुरू करा. मैदान क्रमांक 1 सेमीफायनलचा दुसरा सामना मात्र संपन्न होतोय. मर्यादेवी धेरड वर्सेस विनायक दिवला या 2 संघांमध्ये. तिकडे मात्र जय हनुमान सरी वर्सेस बालयुवक पेझारी अशा या 2 संघांमधील खेळ मात्र अंतिम सामन्यामध्ये अर्थात उपांत्य सामन्यामध्ये मात्र रंगतोय, ज्याला सेमीफायनल असा देखील आपण म्हणत असतो. जो विजयी होणार तो अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार. मैदान क्रमांक 1 वरील देखील जो सामना विजयी होणार तो अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल होणार. नक्की अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ दाखल होणार आणि कोणता संघ मात्र पराभूत होणार. आता मात्र या 2 संघांमधून पराभूत होणारे संघ मात्र तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरणार. सरी संघाकडनं आणि क्या बात खूप मोठी आघाडी सरी संघाकडे येताना दिसते आपल्याला. 21-12 आता फलकावर दिसते. त्याच्यानंतर 21-12 आपल्याला पलटी दिसते. त्याच्यानंतर मागे परत खेळाडू. आता बघूया किती दिसते ती. 24-12 पूर्ण डबल फिगर दिसते आपल्याला. 24-12 पुन्हा एकदा बॉबी ज्याच्यावर पूर्ण संघाची मदार आहे तो बॉबी. पुन्हा एकदा बालविक पेझारी संघाचा खेळताना बॉबी 17 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू सरीच्या प्रांगणामध्ये. बॉबी मागे परतलाय. तशाच तसे सरीचा खेळाडू, तशाच तसे म्हणता येईल.